तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. मित्रांनो, आजची जाहिरात असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची व्हॅकन्सी असणार आहे. पण तुम्हाला यामध्ये महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही अर्ज यासाठी करू शकता. मित्रांनो, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला बघूया. मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस नॉन अकॅडमिकल पोस्ट यामध्ये मित्रांनो जवळपास वेगवेगळे 12 ते 13 वेगवेगळे पोस्ट यामध्ये असणार आहेत आणि टोटल जी पदांची संख्या असणार आहे 45 पद रिक्त पदे यामध्ये असणार आहेत. त्याबाबतच सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत. तर पदांबाबत सविस्तर माहिती बघूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तर मित्रांनो, पदांबाबत माहिती बघूया. इथे बघा वेगवेगळी जवळपास 13 पदे यामध्ये असणार आहेत आणि एकूण जी पदसंख्या असणार आहे 45 ही एकूण पदसंख्या यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर लायब्ररियन हे पहिलं पद असणार आहे. एकूण व्हॅकन्सी 1 असणार आहे. त्याचबरोबर सीनियर सायंटिफिक किंवा टेक्निकल ऑफिसरसाठी 2 व्हॅकन्सी, सायंटिफिक अँड टेक्निकल ऑफिसर 3 व्हॅकन्सी, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग 1 व्हॅकन्सी, सुपरिटेंडंट 5 व्हॅकन्सी, त्याचबरोबर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट 1 व्हॅकन्सी, त्याचबरोबर ज्युनियर इंजिनिअरची 1 व्हॅकन्सी असणार आहे. टेक्निकल असिस्टंटच्या 8 व्हॅकन्सी, सीनियर असिस्टंटच्या 2 व्हॅकन्सी, सीनियर टेक्निशियन 3 व्हॅकन्सी, ज्युनियर असिस्टंट 3 व्हॅकन्सी आणि टेक्निशियनच्या 10 व्हॅकन्सी आणि शेवटची ऑफिस अटेंडंट किंवा लॅब अटेंडंटच्या 5 व्हॅकन्सी यामध्ये असणार आहेत. मित्रांनो, यामध्ये ग्रुप एचे, ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे तुम्हाला यामध्ये पदे असणार आहेत. त्यामुळे पे स्केल यामध्ये चांगल्या लेव्हलचं असणार आहे. त्याचबरोबर यातले काही जे पदे असणार आहे मित्रांनो, ग्रुप एचे त्या पदांसाठी तुम्हाला पे स्केल हाय स्केलचं असणार आहे. मात्र त्या पदांसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स महत्त्वाचा असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असे काही पदे बघणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाहीये. फक्त तुमचं क्वालिफिकेशन जर मॅच होत असेल, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. तर चला पदांबाबत सविस्तर माहिती घेऊया. तर यामध्ये मित्रांनो पहिलं पद असणार आहे सुपरिटेंडंट. ह्या पदाबाबत माहिती बघूया. पगार जो असणार आहे ₹35,400 इतकी सॅलरी तुमची यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही भत्ते असणार आहे, ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे सॅलरी हाय स्केलची असणार आहे. या पदांसाठी तुम्ही अर्ज करणे गरजेचेच असणार आहे. टोटल व्हॅकन्सी बघा 5 व्हॅकन्सी असणार आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 4 व्हॅकन्सी, ओबीसीसाठी 1 व्हॅकन्सी अशा टोटल 5 व्हॅकन्सी असणार आहे. मेथड ऑफ रिक्रुटमेंट डायरेक्ट रिक्रुटमेंट तुमची यामध्ये असणार आहे. एज लिमिट बघा 30 वर्षांची मॅक्सिमम एज लिमिट राहणार आहे. ही एज लिमिट मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी इतर जे काही ओबीसी कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. ते सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगतो. इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री तुमची गरजेची असणार आहे. कोणत्याही सब्जेक्टमध्ये असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा मास्टर डिग्री इन एनी डिसिप्लिन जरी असेल तुमच्याकडे तरी सुद्धा अर्ज करू शकता. कमीत कमी 50 मार्क तुम्हाला मास्टर डिग्रीमध्ये असणे गरजेचं असणार आहे. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन गरजेचं असणार आहे. वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीट तुम्हाला इथे येणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार नाही. यामध्ये तुमच्या 2 स्टेजमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. पहिल्या स्टेजमध्ये तुमची स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे. स्क्रीनिंग टेस्टमध्ये जे काही सविस्तर सिलेबस असणार आहे, त्याबाबत सविस्तर माहिती प्रोव्हाईड केली आहे आणि दुसरी जी तुमची स्टेज असणार आहे, ती असणार आहे सब्जेक्टिव्ह टेस्ट. या 2 टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यानंतरचे जे पद असणार आहे, ते असणार आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट. यासाठी तुम्हाला पगार बघा 35,000च्या असे सॅलरी राहणार आहे. टोटल मित्रांनो, एक जागा यामध्ये असणार आहे. पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी ही जागा असणार आहे. यामध्ये 30 इयर मॅक्सिमम एज लिमिट इथे 30 दिलं आहे. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री इन सायन्स, आर्ट, कॉमर्स फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर डिझायरेबलमध्ये दिलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन लायब्ररी ऑटोमेशन अँड नेटवर्किंग. हे नसेल तरी सुद्धा चालणार आहे. असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे. यामध्ये सुद्धा 2 स्टेज असणार आहे. पहिल्या स्टेजमध्ये तुमची स्क्रीनिंग होणार आहे आणि दुसऱ्या स्टेजमध्ये तुमची प्रोफिशियन्सी किंवा स्किल टेस्ट असणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे ज्युनियर इंजिनिअर. यासाठी तुम्हाला पगार 35,400 इतकी सॅलरी असणार आहे. टोटल जी जागा असणार आहे, 1 जागा असणार आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी ही जागा असणार आहे. त्यासाठी एज लिमिट मॅक्सिमम 30 इयर्स असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा फर्स्ट क्लास बी.टेक असाल इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा फर्स्ट क्लास डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअर असाल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यासाठी सुद्धा तुमच्या 2 स्टेजमध्ये स्क्रीनिंग असणार आहे. तुमची पहिल्या स्टेजमध्ये स्क्रीनिंग प्रोसेस आणि जी काही दुसरी तुमची स्टेज असणार आहे त्यामध्ये तुमचे प्रोफिशियन्सी किंवा स्किल टेस्ट होऊन तुमची सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यानंतर इथे टेक्निकल असिस्टंटचं हे पद असणार आहे. यासाठी तुम्हाला टोटल जागा 8 असणार आहेत. यामध्ये जागा जास्त असणार आहेत. 5 जागा अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी, 2 जागा ओबीसीसाठी आणि 1 जागा एस-सीसाठी यामध्ये असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाईड इथे सविस्तर पद्धतीने त्यांनी केलेले आहे. त्यानंतर 30 इयर मॅक्सिमम इथे एज लिमिट लागणार आहे. फर्स्ट क्लास और इक्विव्हॅलंट ग्रेड इन बी.टेक किंवा एम-सी-ए झाले असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा फर्स्ट क्लास डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झाला असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
किंवा तुमच्याकडे फर्स्ट क्लास इन बॅचलर डिग्री इन सायन्स असेल, तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. असे बरेचसे त्यांनी ऑप्शन यामध्ये प्रोव्हाईड केलेले आहेत. त्यानंतर इथे टेंटेटिव्ह मेथड ऑफ सिलेक्शन बघा, पहिल्या स्टेजमध्ये स्क्रीनिंग असणार आहे आणि दुसरी जी काही स्टेज असणार आहे तुमची, त्यामध्ये तुमची प्रोफिशियन्सी किंवा स्किल टेस्ट यामध्ये असणार आहे. त्यानंतर सीनियर असिस्टंट हे नंतरचे पद असणार आहे. 25,500 इतकी सॅलरी तुम्हाला यामध्ये असणार आहे. 2 जागा यामध्ये असणार आहेत. 33 इयर्सचं एज लिमिट यामध्ये मेन्शन केलेले आहे. त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे सीनियर सेकंडरी 10+2 म्हणजे इथे फक्त आणि फक्त तुम्हाला 12वी लागणार आहे. 12वीच्या बेसिसवरती तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ही एक चांगली संधी असणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर इथे तुमचा टायपिंग स्पीडसुद्धा बघितला जाणार आहे. मिनिमम टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिट तुमचं असणे गरजेचं असणार आहे. प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर वर्ड प्रोसेसिंग अँड स्प्रेडशीट तुमची असणे गरजेचे असणार आहे. त्यानंतर यामध्ये पण सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिले स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे आणि दुसरे तुमचे सब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे आणि त्याद्वारे सिलेक्शन तुमचं असणार आहे. त्यानंतर नंतरचे पद असणार आहे सीनियर टेक्निशियन. त्यासाठी 3 जागा असणार आहे. पगार बघा 25,500 इतकी सॅलरी राहणार आहे. मित्रांनो, हे जे काही मी तुम्हाला पदे सांगत आहे, त्या पदांसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाहीये. तुम्ही फ्रेशर असाल, जस्ट ग्रॅज्युएट असाल, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 1 जागा, एस-सीसाठी 1 आणि ई-डब्ल्यू-एससाठी 1 जागा, अशा टोटल 3 जागा यामध्ये असणार आहेत. ही एक डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे. नॉट एक्सिडिंग एज लिमिट बघा 33 इयर्सचं दिलं आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन 10+2 म्हणजे तिथे सुद्धा 12वी लागणार आहे. कमीत कमी 60% 12मध्ये असणे गरजेचे असणार आहे किंवा तुम्हाला इथे 10+2 जर तुमची 12वी झाली असेल, त्यामध्ये 50% असतील आणि तुमचा आय-टी-आयचा कोर्स असेल 1 इयरचा, तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये चालणार आहे. स्टेज 1 मध्ये यामध्ये तुमची स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये आणि स्टेज 2 मध्ये तुमची स्किल टेस्ट किंवा प्रोफिशियन्सी टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यानंतरचे जे 11वं पद असणार आहे, ते असणार आहे ज्युनियर असिस्टंट. यासाठी सुद्धा 3 जागा असणार आहेत. 21,700 तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे. एज लिमिट बघा मॅक्सिमम एज लिमिट इथे दिली आहे 27 वर्ष. ही अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी असणार आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन इथे दिले जाणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा सीनियर सेकंडरी 10+2 म्हणजे इथे सुद्धा 12वी तुमची लागणार आहे. मिनिमम टायपिंग स्पीड तुम्हाला इथे लागणार आहे 35 वर्ड्स पर मिनिट तुमचा टायपिंग स्पीड असणे गरजेचं असणार आहे. प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर वर्ड प्रोसेसिंग अँड स्प्रेडशीट असणे गरजेचे असणार आहे. त्यानंतर नंतरचे ते पद असणार आहे, ते असणार आहे टेक्निशियन. 21,700 तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे. टोटल जागा बघा 10 जागा टोटल यामध्ये असणार आहेत. 4 जागा अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी, 2 जागा ओबीसीसाठी, 2 जागा एस-सीसाठी, 1 जागा एस-टीसाठी आणि 1 जागा ई-डब्ल्यू-एससाठी अशा टोटल 10 जागा यामध्ये असणार आहेत. त्यानंतर मॅक्सिमम एज लिमिट 27 इयर असणार आहे. हे एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजून सांगतो. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा 10+2 12वी तुम्ही पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मात्र 12वी तुम्ही सायन्समधून पास असणे गरजेचे असणार आहे. कमीत कमी 60% तुम्हाला असणे यामध्ये गरजेचे असणार आहे. त्यानंतर याच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये सुद्धा सेम असणार आहे. पहिल्या स्टेजमध्ये स्क्रीनिंग आणि दुसऱ्या स्टेजमध्ये प्रोफिशियन्सी किंवा स्किल टेस्ट होऊन तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यानंतर नंतरचे पद असणार आहे लॅब अटेंडंट किंवा ऑफिस अटेंडंट यासाठी 18,000 पगार तुमचा असणार आहे. इतर जे काही भत्तेसुद्धा तुम्हाला यामध्ये असणार आहे. सॅलरी मित्रांनो चांगल्या लेव्हलची या सर्व पदांसाठी असणार आहे. तुम्ही या पदांसाठी प्रयत्न करणे गरजेचे असणार आहे. टोटल यामध्ये 5 पदे असणार आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 2 पदे, ओबीसीसाठी 2 पदे आणि एस-सीसाठी 1 जागा यामध्ये असणार आहे. नॉट एक्सिडिंग एज लिमिट बघा 27 ही सुद्धा ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा ऑफिस अटेंडंटसाठी 10+2 म्हणजे फक्त आणि फक्त 12वी. यामध्ये ना तुम्हाला कोणता टायपिंग स्पीड लागणार आहे, ना कोणत्या प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार आहे, ना आय-टी-आय लागणार आहे. फक्त 12वी पास असाल, तुम्ही यासाठी बिनधास्तपणे अर्ज करू शकता. लॅब अटेंडंटसाठी सुद्धा फक्त आणि फक्त इथे 12वी त्यांनी मेन्शन केलेली आहे. त्याचबरोबर तुमचं जॉब आणि ड्युटीज काय असणार आहे, त्याबाबत सविस्तर माहिती त्यांनी या पी-डी-एफमध्ये प्रोव्हाईड केली आहे. ही जी पी-डी-एफ असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन ही पी-डी-एफ एकदा डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. या पदांसाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. तर इथे मित्रांनो बघा इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेच आहे एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे दिले जाणार आहे. त्यानंतर यासाठी ॲप्लिकेशनची फी किती असणार आहे? अनरिझर्व्ह कॅटेगरी, ओबीसी आणि ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेटसाठी टोटल फी असणार आहे ₹3,360 ही टोटल फी असणार आहे. त्याचबरोबर एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी ₹1,000 ही ॲप्लिकेशनची फी इथे राहणार आहे. त्यानंतर या पदांसाठी अर्ज कसा करायचा? हाऊ टू अप्लाय? अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची ही जी काही लिंक असणार आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. अर्जाला 24 तारखेपासून म्हणजे 24 जानेवारी 2026 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 1 मार्च 2026 या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची जाहिरात असणार आहे. या जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल
किंवा तुम्हाला इतर कोणत्याही पदाबाबत जर माहिती हवी असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.